स्वतःच्या पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी सागर प्रकाश भोसले राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी सलगर वस्ती सोलापूर याची सत्र न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे यांनी ₹50,000 इतक्या रकमेच्या जामिनावर मुक्तता केली आहे. याबाबत हकीकत अशी की दिनांक 22/3/2024 रोजी रात्री सागर भोसले यांनी फिर्यादी याच्या घरी जाऊन दरवाजास लाथ मारून दरवाजा तोडून घरात प्रवेश करून फिर्यादी याचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला होता, अशी आशयाची फिर्याद फिर्यादीने सलगर वस्ती पोलीस स्टेशन येथे केस नंबर 44/2024 प्रमाणे भारतीय दंडविधान कलम 307, 323, 457, 504, 506, 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास कामी सागर भोसले यांना पोलिसांनी दिनांक 22/3/2024 रोजी अटक करून माननीय न्यायालयात हजर केले होते. माननीय न्यायालयाने सागर भोसले यास न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवले होते. सदर प्रकरणी आरोपी तर्फे ॲडव्होकेट श्रीशैल रायचूरकर यांनी सत्र न्यायाधीश याच्याकडे जामीन अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणी सरकार पक्षाची फिर्यादीतर्फे म्हणणे दाखल करून आरोपीस जामीन न देण्याबाबत तीव्र विरोध केला होता. सदर प्रकरणी आरोपीचे विधीज्ञ याचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सागर भोसले याचा जामिनाचा अर्ज मंजूर केला. सदर प्रकरणी आरोपी सागर भोसले तर्फे ॲडव्होकेट श्रीशैल रायचूरकर, ॲडव्होकेट मनोज गुंडे, ॲडव्होकेट मनोहर फुलमाळी यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षाकडून सरकारी वकिलांनी काम पाहिले.